मॉर्निंग फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही काल गावाला आलो होतो, तर मी तुम्हाला दाखवलं इकडे बाजरी वगैरे पेरली होती, तर ती उतरली नाही. आणि आता आम्हाला तिकडं दुसऱ्या शेतामध्ये पण बघायला जायचं आहे, कारण तिकडं पण सोयाबीन पेरली होती, पण ती पण उतरली का नाही बघायला जायचं आहे. तर चला बघा, आजचा ब्लॉग कसा होतोय तो कंटिन्यू करा. आणि इकडं बघा, आमच्या पिल्लूंनी मुलीची फ्रॉक घातलेली आहे, ते दाखवते तुम्हाला. यूट्यूब चॅनल मध्ये. आणि मग तो लडकीची फ्रॉक का घातली? फोटो काढायचे म्हणून. डान्स करून दाखव ना थोडा. ओ वाव. तर बघा आमची लडकी. आणि तुम्हाला दाखवते बघा, किती छान व्ह्यू दिसतोय. दमला का नाही आता? बघा, इकडं आम्ही शेतात आलेलो आहे आणि जास्त वारा पण सुटलेला आहे आणि पाऊस पण येत आहे जरा जरा. तर तुम्हाला मी सोयाबीन पण दाखवणार आहे कशी उतरली आहे ती आमची. आधी विहीर दाखवते मी तुम्हाला. बघा बघा, फुल भरलेले आहे विहीर पाण्याने. तर बघा, इकडं पण चांगली सोयाबीन उतरलेली नाही आहे, खूप जास्त पातळ सोयाबीन झालेली आहे. बघा, गवतच जास्त झालेलं आहे सोयाबीनपेक्षा. काय झालं बाळा तुला? आता ही सोयाबीन पण मोडून दुसरी सोयाबीन पेरायला लागणार आहे, कारण याच्यात गवत पण आहे आणि सोयाबीन पण चांगली उतरलेली नाही आहे. बघा, पाऊस पण यायला लागलाय. इकडं बघा, भुईमुगाच्या शेंगा आहे आमच्या. उपटून दाखवा बरं काय झालंय. चांगलं आहे का? काय लाड्यावानी करतो? वावरामधली सोयाबीन चांगली उतरलेली आहे. तर आपण आता इकडं ही सोयाबीन पण मोडायची का ठेवायची. बघा, इकडं मम्मी आल्या होत्या. मम्मी बोलल्या की ही पण सोयाबीन मोडून आपण दुसरी सोयाबीन पेरून टाकू. तर बघा, इकडं नंतर आम्ही देवाचं, तर इकडे चारंग बाबाचं देवस्थान आहे आमच्या शेतामध्ये, तर आम्ही त्याचं पण दर्शन घ्यायला गेलो. मग बघा, इकडं देवबापाचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर बघा, शेतात जाऊन मस्त घरी आलो. आता आमच्या पिल्लूला मॅगी खायची आहे, कारण त्याला भूक लागलेली आहे, तर त्यासाठी मॅगी वगैरे बनवते. तर बघा, इकडं सोयाबीन मोडून गेलेला आहे ट्रॅक्टर. मग अशी आला होता. आणि आता पिल्लूच्या पप्पांची पण ऑफिसमधून सुट्टी झालेली आहे, ते पण गावाला येणार आहे, कारण आम्हाला उद्या पुण्याला जायचं आहे, त्यामुळे ते आम्हाला न्यायला येणार आहे. तर बघा, काही लोक मला मेसेज करतात की ताई, तुला तुझा नवरा कसं काय व्हिडिओ बनवून देतं. तर तुम्ही त्याचा टेन्शन नका घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर बघा. माझ्या आईवडिलांनाही काही प्रॉब्लेम नाही, माझ्या सासऱ्यांना पण काही प्रॉब्लेम नाही. तर ते तुम्ही नका लोड घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बघा, नसेल आवडत तर नका बघू, इग्नोर करा ना. नंतर पिल्लूचे पप्पा बघा आले होते घरी. मग आम्ही गेलो, कारण उद्या उपवास होता. मग उपवासाचं घरामध्ये काहीच साबुदाणा वगैरे राहिलं नव्हतं. तर मग मी पिल्लूचे पप्पा गेलो उपवासाचं साहित्य आणायला. तर बघा, नंतर आम्ही येताना मस्त पार्सल भाजी वगैरे आणली होती, पण मटर पनीरची.
आणि उपवासाचं पण साहित्य आणलं होतं बघा. हा ब्लॉग मी येथे सेंड करते. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब